नमस्कार. उन्हाळा म्हटलं की अंगाची लाही होते आणि सतत काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं, बरोबर ना? आज आपण याच विषयावर एक अतिशय महत्वाची आणि रंजक माहिती घेणार आहोत. आपण पाहणार आहोत 5 अत्यंत चविष्ट, रंगीबेरंगी आणि घरच्या घरी झटपट बनवता येतील अशी आरोग्यदायी उन्हाळी पेय. बाहेर मिळणाऱ्या साखरेने गच्च भरलेल्या कोल्ड्रिंक्सना हा एक परफेक्ट आणि सुरक्षित पर्याय आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता उन्हाळ्यात मुलांना नेमकं द्यायचं करी काय? खरं सांगायचं तर हा प्रश्न प्रत्येक घरात असतो. बाहेर कडकडीत ऊन असतं आणि मुलं खेळून आली की सतत काहीतरी थंड मागत असतात. त्यांना ते नेहमीचं साधं पाणी पिण्याचा प्रचंड कंटाळा येतो. अशा वेळी नेमकं काय करावं हा विचार आपल्या सगळ्यांनाच पडतो. हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे. मग अशा वेळी आपल्यासमोर दोन मुख्य पर्याय उरतात. एकीकडे असतात ती बाजारात मिळणारी रंगीबेरंगी कोल्ड ड्रिंक्स, जी साखरेने भरलेली आणि आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. आणि दुसरीकडे घरी बनवलेली ताजी, नैसर्गिक आणि पौष्टिक पेय. आज आपण ज्या 5 घरगुती पेयांबद्दल जाणून घेणार आहोत, ती केवळ आरोग्यासाठीच उत्तम नाहीत, तर मुलांना ती इतकी आवडतील की ते पुन्हा पुन्हा तीच मागतील. हीच तर खरी जादू आहे. तर आपला पहिला भन्नाट पर्याय आहे कलिंगड फालुदा. अरे वा, नुसतं नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं ना. कलिंगड हे मुळातच नैसर्गिकरित्या इतकं थंड असतं की उन्हाळ्यात शरीराला शांत ठेवण्यासाठी याहून चांगला पर्याय असूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दिसायला इतकं आकर्षक आणि सुंदर थरांचं असतं की मुलं याच्या पहिल्याच नजरेत प्रेमात पडतील. आता हा कलिंगड फालुदा किती साध्या गोष्टींपासून बनतो ते पाहूया. यासाठी आपल्याला हवाय कलिंगडाचा रस, थोडं आईस्क्रीम किंवा एकदम थंडगार दूध, फालुद्याच्या शेवया आणि भिजवलेला सब्जा. हे अगदी मोजके घटक एकत्र आले की जणू एखादा भारी डेझर्टच तयार होतो. पण आतून विचार केलात तर हे एक अतिशय हायड्रेटिंग आणि पौष्टिक असं पेय आहे. हे बनवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. सगळ्यात आधी कलिंगडाचा मस्त ताजा रस काढून घ्यायचा. मग एका उंच काचेच्या ग्लासमध्ये दूध किंवा आईस्क्रीम, त्यावर शेवया आणि सब्जाचा एक थर द्यायचा आणि सगळ्यात वरून तो लाल बुंद कलिंगडाचा रस ओतायचा. बघा किती सुंदर लेयर्स तयार होतायत. हा लाल भडक रंग आणि ती अप्रतिम चव मुलांचे लक्ष नक्कीच वेधून घेईल. आता वळूया आपल्या दुसऱ्या पर्यायाकडे. हा आहे डाळिंबाचा रस. या पेयाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा आरोग्याचा एक छुपा खजिना आहे. हे दिसायला आणि प्यायला जेवढं भारी आहे ना, त्याहूनही जास्त ते शरीरासाठी फायदेशीर आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स लपलेले असतात. यासाठी आपल्याला फक्त डाळिंबाचे ताजे दाणे, चवीनुसार थोडीशी साखर, लिंबाचा रस आणि थंडगार पाणी लागतं. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की हे सर्व घटक इतके सुरक्षित आणि नैसर्गिक आहेत की हे पेय आपण मुलांना अगदी रोजच्या रोज दिलं तरी चालतं. उलट ते त्यांच्या आरोग्यासाठी अधिकच फायद्याचं ठरेल. याची कृती तर अगदीच सोपी आहे. फक्त मिक्सरमध्ये डाळिंबाचे दाणे फिरवून त्याचा रस काढायचा. पण इथे एक छोटीशी टिप लक्षात ठेवा. हा रस छान गाळून घ्यायचा, जेणेकरून बिया तोंडात येणार नाहीत आणि एकदम स्मूथ टेक्स्चर मिळेल. मग त्यात साखर, लिंबू आणि थंड पाणी घालून मिक्स करायचा. झालं आपलं रोजचं हेल्दी सरबत तयार. आता आपण माहिती घेणार आहोत ती पेरूच्या रसाबद्दल. हे कॉम्बिनेशन जरा वेगळं आणि एकदम भन्नाट आहे. मुलांना नेहमी त्या फळांचे रस पिऊन कंटाळा येतो ना, तेव्हा त्यांना काहीतरी नवीन आणि रंजक चव देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. गोड, आंबट आणि थोडीशी चटपटीत चव असा हा एक अप्रतिम अनुभव आहे. या पेयातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे यात वापरलेले घटक. पेरू, लिंबू आणि थंड पाणी तर आहेच, पण यात आपण मध, थोडंसं मीठ आणि चिमूटभर जिरेपूड सुद्धा घालतो. होय, ही जिरेपूड आणि मध या पेयाला एक अशी खास गोड, आंबट आणि मसालेदार चव देतात, जी एकदम अनोखी आणि जिभेवर रेंगाळणारी लागते. हे बनवण्यासाठी पेरू मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि त्याचा रस व्यवस्थित गाळून घ्यायचा. त्यानंतर वर सांगितलेले सगळे मसाले, मध, लिंबू आणि थंड पाणी त्यात घालून चांगलं मिक्स करायचं. ही तयार झालेली चटपटीत चव मुलांना नक्कीच वेड लावेल याची खात्री बाळगा. आता आपण एकदम खास उन्हाळी कूलर्सकडे वळतोय आणि त्यातला पहिला मानकरी आहे जांभूळ कूलर. उन्हाळ्यात जांभळं बाजारात भरपूर मिळतात. हे पेय शरीराला अक्षरशः आतून ताजतवानं करतं. आणि यातली एक छुपी ताकद माहितीये का? जांभूळ हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं.
म्हणजे उत्तम चवीसोबतच उत्तम आरोग्यही. या कूलरसाठी जांभळाचा गर तर आहेच, पण याला खरा कूलर बनवणाऱ्या जादूच्या गोष्टी म्हणजे नारळ पाणी आणि पुदिन्याची ताजी पानं, सोबत चवीपुरतं मीठ आणि साखर. या साध्या वाटणाऱ्या घटकांमुळे हे केवळ एक सरबत न राहता उन्हाळ्याच्या कडक उकाड्यातून वाचवणारा एक खराखुरा संजीवनी कूलर बनतो. आणि हे बनवण्याची पद्धत एकदम साधी. जांभळातून गर काढायचा, तो मिक्सरमधून फिरवायचा, छान गाळून घ्यायचा आणि एकदम बर्फासारखा थंडगार सर्व्ह करायचा. उन्हाळ्याच्या भयंकर उकाड्यातून सुटका मिळवण्यासाठी या 4 साध्या पायऱ्यांमधून मिळणारा हा नैसर्गिक उपाय खरंच अप्रतिम आहे. चला आता बघूया मुलांचा एकदम लाडका पर्याय, स्ट्रॉबेरी कूलर. तो सुंदर लाल रंग आणि ते गोड चव पाहताच मुलं नुसती खुश होतात. पण हे फक्त दिसायलाच भारी नाहीये तर यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे मुलांची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. यासाठी आपल्याला खूप काही सामानाची गरज नाही. फक्त आणि फक्त 3च गोष्टी लागतात: ताज्या स्ट्रॉबेरीज, गोडव्यासाठी नैसर्गिक मध आणि थंडगार पाणी. कोणतीही कृत्रिम साखर नाही की रंग नाही, सर्व काही अगदी 100% नैसर्गिक. स्ट्रॉबेरीज मिक्सरमध्ये टाकायच्या, त्यात मध आणि पाणी घालायचं आणि एकदम एकजीव होईपर्यंत छान फिरवायचं. आणि विशेष म्हणजे हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं चविष्ट पेय तयार व्हायला अक्षरशः फक्त 2 मिनिटं लागतात. वेळेची बचत आणि आरोग्याचा जबरदस्त फायदा. आता या 2 भन्नाट कूलर्सची आपण एक छोटीशी तुलना करूया. जर थोडीशी आंबट-गोड आणि एकदम ताजेतवानी करणारी चव हवी असेल तर जांभूळ कूलर सर्वोत्तम आहे. पण जर अगदी गोड, लालबुंद आणि पूर्णपणे फळ्यांच्या गोडव्याची चव हवी असेल तर स्ट्रॉबेरी कूलरला दुसरा पर्याय नाही. दोन्ही नैसर्गिक आहेत, फक्त आपल्या मुलांच्या आवडीनुसार निवड करण्याची मुभा आपल्याकडे आहे. आता आपण ह्या सविस्तर माहितीच्या अगदी शेवटकडे आलो आहोत. महत्त्वाचा मुद्दा असा की हे घरगुती कूलर्स बाहेरच्या पेयांपेक्षा इतके श्रेष्ठ का आहेत, याची ही 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं, ही सर्व पेय पूर्णपणे नैसर्गिक आहेत. दुसरं, ती मुलांसाठी 100% सुरक्षित आहेत. आणि तिसरं, ती घरी अगदी झटपट आणि सहज बनवता येतात. तर आजच्या या माहिती सत्राच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न: तुम्ही आज सगळ्यात आधी कोणता कूलर बनवायला घेणार आहात? तो चटपटीत आंबट-गोड जांभूळ कूलर की तो लाल-बुंद गोड स्ट्रॉबेरी कूलर? यावर नक्की विचार करा आणि आजच यातली एखादी रेसिपी नक्की बनवून पहा. निसर्गाच्या या गोडव्याचा आनंद घ्या आणि तुमचा उन्हाळा सुसह्य करा. अशाच नवनवीन आणि उपयुक्त माहितीसह पुन्हा नक्की भेटूया.